तुमचं स्वागत आहे। सध्या पनवेल महानगरपालिकेकडून वाढवलेला मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स हा सर्वात चर्चेचा विषय बनलेला आहे आणि सर्व स्तरांवरून याला विरोध दर्शवण्यात येत आहे। आणि ह्याच मालमत्ता करवाढी विरोधात जनतेला पाठिंबा देत खारघरच्या नगरसेविका सौ लीना गरड मॅम यांनी आवाज उठवला आहे आणि आज आपल्यासोबत त्या स्वतः आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया। मॅम, माझा पहिला प्रश्न असा आहे की मालमत्ता कराविरोधात जनतेकडून जे विरोध दर्शवत आहेत आणि तुम्हीही वेळोवेळी याबद्दल जनजागृती करत आहात, तर नेमका तुमचा या करवाढीला विरोध का आहे? पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2016 मध्ये झाली होती। त्यावेळेस माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर व परेश ठाकूर यांनी आपल्या महानगरपालिका स्थापनेच्या वेळेस सूचना दिल्या होत्या की कुठल्याही प्रकारचा कर जनतेला आकारला जाणार नाही पुढचे 5 वर्ष। पण नंतर त्यांनी जानेवारी 2019 मध्ये अचानक बैठक घेऊन हा कर आम्हाला सर्वांवर अप्लाय केलेला आहे। तर खरं तर जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली होती त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटने GR काढला होता की आपले खारघर नोड किंवा जे पण नोड्स आपले सिडको अंडर आहेत त्या नोडची जे डेव्हलपमेंट आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ती त्यांच्याकडेच असणार आहे। कारण खारघर नोड आजच्या तारखेला 60% डेव्हलप झालेला आहे, 40% डेव्हलपमेंट बाकी आहे। आणि खारघरमधील बरीचशी कामं आजच्या तारखेला सिडको, ज्याला आपण सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतो, त्यांच्याकडून होत आहेत। जसं ज्या प्रकारे आपण हे घर बांधतो तेव्हाच आपल्याकडे घराची भिंती आणि हॉल, बेडरूम, किचन अशा प्रकारे सिडकोने आपल्याला घर बांधून दिलेलं आहे। तर अशा तारखेला आपल्याला फक्त मेंटेन करायचं आहे, जे काम महानगरपालिकेचं असणार आहे। म्हणजे तयार ताट सिडकोने आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला फक्त त्यात जेवण बनवून खायचं आहे। अशा प्रकारची आजची ही आपली अवस्था आहे। तर अशा असताना जेव्हा सर्व डेव्हलपमेंट सिडकोने केली असताना महानगरपालिका हा इतका वाजीव, इतका मोठा कर का लावते, हा माझा महानगरपालिकेला प्रश्न आहे। मॅम, आताच तुम्ही म्हणाला की सिडको कडून सुद्धा आपला कर आकारण्यात येतो, तर मग सिडको सुद्धा कर आकारत आहे आणि पनवेल महानगरपालिका सुद्धा कर आकारत आहे, तर याबद्दल जनतेकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळत आहे? आजच्या डेटला पनवेल म्युनिसिपल एरियामध्ये जेवढे पण नोड्स आहेत, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, खंदा कॉलनी, त्यातले 80% एरिया हा येतो सिडको अंडर। आणि ह्याच्यातली सगळ्या सुविधा आजपर्यंत ज्या सुविधा आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये रस्ते, लाईट, पाणी, गार्डन डेव्हलपमेंट, प्लेग्राऊंड डेव्हलपमेंट, ह्या सर्व सुविधा आपल्याला आजच्या तारखेला सिडको देत आहे। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की सिडको ह्या सुविधा देत असताना महानगरपालिका कुठल्या प्रकारचा कर आम्हाला आकारते आहे। कारण की आपण पाहिलं असेल की करामध्ये त्यांनी स्पेशल एज्युकेशन टॅक्स, स्पेशल रोड टॅक्स, ट्री टॅक्स, फायर एक्सटिंग्विशन टॅक्स, सिवरेज टॅक्स असे संपूर्ण 12% टॅक्सेस आपल्यावरती त्यांनी लावलेले आहेत। पण सर्व टॅक्सेस जर आपण पाहिलं त्याची सेवा जी देते आजच्या तारखेला आपल्याला सिडको देते। सिडको सेवा देत असताना महानगरपालिका हे कर का आकारते, त्यांनी हे कर ह्याच्यावर लावू नये अशी माझी मागणी आहे। आणि जनतेला कुठेतरी वेळ बनवायचं काम चालू आहे। कारण जेव्हा आपण सिडकोला सर्व्हिस चार्जेस पे करत आहोत, जी सेवा आपल्याला देते सिडको, त्याचे आपण त्यांना चार्जेस पे करतो आणि चार्जेस खूप नॉमिनल आहेत। म्हणजे एका 1 BHK ला 500 रुपये एव्हरी इयर असे चार्जेस असताना महानगरपालिका 25 पट टॅक्स लावते आहे। तर कुठेतरी जिजिया कर महानगरपालिका आपल्यावर लावते आहे असं आम्हाला वाटते। मॅम, तुम्ही आता जिजिया कर याबद्दल उल्लेख केला आणि तुमच्या फलकावर सुद्धा जिजिया कर ह्या नावाचा उल्लेख आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुघल काळी औरंगजेबानी जनतेवरती खूप मोठ्या प्रमाणात कर लावलेला होता आणि तो कर इतका मोठा होता की जनता त्या कराच्या दबावामुळे पूर्ण दबून गेली होती। त्याच्यामुळे त्या कराला जिजिया कर असं म्हणतात। हाच कर महानगरपालिका जनतेवर लावते आहे। म्हणजे सिडको सर्व्हिस चार्ज आणि प्रॉपर्टी टॅक्स हे 2 प्रकारचे कर लावून कुठेतरी आम्हाला आठवण आली जिजिया कराची, म्हणून हे जिजिया कराचं मी नाव घेतलेलं आहे। सिडको आणि महानगरपालिका या दोन्हीकडून आपल्याकडून कर वसूल केला जात आहे, तर सिडको आणि पनवेल महानगरपालिका ह्यामध्ये चार्जेसचा किती टक्क्यांचा फरक आहे? सिडको जे आतापर्यंत आपल्याला चार्जेस लावते ते चार्जेस नॉर्मली 1 BHK ला 500 रुपये एव्हरी इयर अशा प्रकारे असतात। पण आपण जर पाहिलं, आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊनच सांगते की सेक्टर 6 खारघरमध्ये सेक्टर 6 एक छोटं सेक्टर आहे, तिथे रिजन्सी गार्डन नावाची एक बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगचा मी आता त्यांच्याकडून मी ऍक्च्युली सर्व्हिस चार्जेस मागून घेतले, तर ती सोसायटी एव्हरी इयर सर्व्हिस चार्ज 4,65,000 पे करते सिडकोला। पण प्रपोज्ड टॅक्स जो त्यांना आता नोटीस आलेली आहे त्याची अमाऊंट आहे 46,50,000।
म्हणजे 10 पट जास्त टॅक्स त्यांनी लावलेला आहे. त्याच प्रकारे सेक्टर 15 मध्ये एक बिल्डिंग आहे गुडविल, तिकडे सर्व्हिस चार्जेस होते 5 लाख एव्हरी इयर, पण इथे जो टॅक्स प्रस्तावित केलेला आहे तो आहे 75 लाख प्रत्येक वर्षाला, 15 टाइम्स मोर. तशाच प्रकारे सेक्टर 12 मध्ये BUDP जी सोसायटी आहे तिकडे पण त्यांना एव्हरी इयर ते 7,500 रुपये कर टॅक्स भरत होते, तर त्यांना जो आता प्रपोज टॅक्स आलेला आहे तो आहे 1.5 लाख रुपये, म्हणजे 25 पट जास्त आहे. अशा प्रकारे हा 10 ते 25 पट टॅक्स जास्त आहे सिडको चार्जेसपेक्षा. मालमत्ता कर वाढी विरोधात तुम्ही जे हे आवाज उठवला आहे आणि पक्षाच्या विरोधात जाऊन तुम्ही जनतेसाठी जे हे कार्य केले आहे, तर पक्षाकडून तुम्हाला याबद्दल नोटीस आलेली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथे कुठेही पक्षाचं नाव येतच नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीचाच ध्येय आहे की सर्वात प्रथम समाज, नंतर पक्ष आणि शेवटी मी. तर ह्याप्रमाणे आपण जे आता प्रश्न उचलला आहे तो आहे समाजासाठी, जनतेसाठी. त्याच्यामुळे कुठेही भारतीय जनता पक्षासाठीच्या विरुद्ध मी काम करते असं कुठेही नाहीये. माझा प्रश्न आहे कराविषयी आणि जे डिमांड आहे जनतेची त्याविषयी मी प्रश्न उचललेला आहे. आणि इतका मोठा भुर्दंड जनतेने का भरावा, जेव्हा महानगरपालिकेचं कुठलं धोरणही नाहीये की आपण कर दिल्यानंतर त्यात आपल्याला कुठल्या सुविधा देणार आहे, असं कुठलंही धोरण अजून पण महानगरपालिकेने आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्यावेळेस जनतेला हा भुर्दंड का? जनतेला पाठिंबा देत तुम्ही या करवाढी विरोधात आंदोलन पुकारलं आहे, तर याबद्दल पनवेल महानगरपालिकेकडून अजून काही प्रत्युत्तर मिळालंय का तुम्हाला? पनवेल महानगरपालिकेने ह्या आंदोलनाला अद्याप तरी कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये. पण काल विरोधी पक्षाने ठामपणे ह्या कराला विरोध केल्यानंतर सभागृहाने निर्णय घेतला की पुढच्या 10 दिवसामध्ये करासंदर्भात विशेष बैठक घेण्यात येईल. पनवेल महानगरपालिकेने आता कर वाढवला आहे, मालमत्ता कर, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कशा प्रकारे मालमत्ता कर आकारला गेला पाहिजे? कुठल्याही महापालिकेला कर लावण्याचा अधिकार आहे, पण आमची मागणी अशी आहे की तुम्ही आधी सिडको सर्व्हिस चार्जेस बंद करावे आणि त्यानंतर तुम्ही आमच्यावरती वाजवी कर आकारावा जो की जनतेला मान्य असेल. तर आजच्या तारखेला 2021 पर्यंत सर्वांनी सिडको सर्व्हिस चार्जेस हे भरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही 5 वर्ष कर लावूच नाही आणि पुढचे 5 वर्ष तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा कर चालू कराल त्यावेळेस तुम्ही संपूर्ण सेवा सिडकोकडून हस्तांतरित करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला वाजवी कर लावा. आणि ते पण जनतेची मागणी समजावून घेऊन. आता ह्या कोरोना काळामध्ये जेव्हा जनतेचे सर्व जॉब्स गेलेले आहेत, त्यांचे बिझनेस डाऊन झालेले आहेत, अशा काळात तुम्ही हा वाजवी कर लावून तुम्ही पुढचे तुमचे निर्णय घ्या आणि आताची जी कर प्रणाली आहे संपूर्णपणे रद्द करा आणि नवीन कर तुम्ही आकारा हे सांगेल. धन्यवाद मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केली आणि आता मी ह्या चर्चेला इथेच थांबते. पण पनवेल महानगरपालिका आता ह्याच्यावर काय निर्णय घेईल हेच आपल्याला बघायचंय. नुकतंच आपण सौ लीना गरड मॅम यांच्यासोबत चर्चा केली मालमत्ता करवाढी संदर्भात. आता ह्याबाबत जनतेचं काय मत आहे आपण हे जाणून घेऊया. आपको क्या लगता है कि ये टैक्स जो बढ़ा है इस पे आपका क्या कहना है? प्रॉपर्टी का टैक्स जो आया है बहुत ज़्यादा आया है, तो लोग को अभी खाने को नहीं मिल रहा है, तो प्रॉपर्टी का टैक्स किधर से भरेगा? पानी नहीं बराबर आ रहा है हर घर में और रोड का काम नहीं हो रहा है, ऊपर से प्रॉपर्टी का टैक्स है, ये भरना नहीं चाहिए लोगों को. ये तो बहुत ये है, लोगों को नौकरी चला गया है कोरोना में, बहुत सारे प्रॉब्लम आया है लोग के साथ. ये तो देख नहीं रही है यहाँ पर. ये सब चीज़ तो अभी देखना चाहिए कि घर में सबका क्या है, नहीं है. बहुत ज़्यादा टैक्स आया है, इसके लिए नहीं भरना चाहिए लोगों को. प्रॉपर्टी टैक्स बहुत ज़्यादा आया हुआ है. ऑलरेडी मेरा घर का भी 23-24 हज़ार रुपये के आसपास कुछ आया हुआ है. तो ये प्रॉपर्टी टैक्स इतना ज़्यादा होने की वजह से अभी भरेंगे कैसे, ये तो पहली बात होनी चाहिए ना. अभी आदमी की पगार 10-15 हज़ार रुपये है, उसमें क्या नाम 25 हज़ार रुपये प्रॉपर्टी टैक्स बचेगा 1 महीने का. तो उसके बाद में कहाँ से उसके खाने पीने के लिए बाकी खर्चे के लिए करेगा. ऊपर से स्कूल की फीस भी माफ नहीं हुई है, रोड टैक्स है, बाकी चीज़ें है. पिछले अभी लाइट बिल जो आया था वो भी हम लोग का 15-20 हज़ार रुपये आया हुआ था, उसको मैंने कैसे करके 2-2 हज़ार रुपये करके 8-10 महीने में भर पाया था. और अभी ये प्रॉपर्टी टैक्स एकदम से दे दिया है गवर्नमेंट ने, बहुत ही मुश्किल है भरना, नहीं भर सकते इसको. प्रॉपर्टी टैक्स जो बढ़ गया है तो आपका क्या कहना है इस पर? मेरा कहना यही है कि टैक्स बहुत ज़्यादा लगा दिया है और डबल टैक्सेशन हो रहा है हमारे साथ. सिडको भी ले रही है हमारे से सीवेज साफ सफाई के लिए पैसे, पानी का पैसा. तो म्यूनसिपालिटी किस चीज़ का टैक्स मांग रही है हमसे? स्कूल की फीस कम नहीं हो रही है, बोलते भाई म्यूनसिपालिटी ने हम लोग को टैक्स ले रही है.
सिडको टैक्स दे रहे हैं, स्कूल वाले हमसे ये कह रहे हैं और फीस कम नहीं कर रहे हैं। तो म्यूनसिपालिटी किस चीज़ का टैक्स ले रही है, उनको किस राइट से टैक्स मांग रहे हैं, मैं कल ये जानना चाहता हूँ। पनवेल महानगरपालिका पाण्याच्या संदर्भात, कचऱ्याच्या संदर्भात आणि रोडच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या विभागांनी ते कर आकारत आहेत तुमच्याकडून, तर तुम्हाला या सगळ्या सुविधा पनवेल महानगरपालिकेकडून मिळतात का? नाही, आम्हाला याच्यामधल्या कुठल्याही सुविधा व्यवस्थित मिळत नाहीये. कचऱ्याची गाडी पण व्यवस्थित येत नाहीये. पाणी तर मिळतच नाहीये आम्हाला. 3-4 माणसं आहेत, पण आम्हाला त्याच्यातलं 3-4 माणसातलं 2-3 माणसांना पण पाणी पुरणार नाही, एवढं कमी प्रमाणात पाणी येतं. रोडची पण सोय नाहीये. आधीच कोरोनामुळे आम्हाला काम नाहीये. सिडकोचा टॅक्स भरत आहे आम्ही, पण त्याच्यामध्ये अजून नगरपालिकेने हा नवीन कर आम्हाला दिलेला आहे, तो आम्ही आता भरू शकत नाही आणि हा आता कुठून भरणार आम्ही? नवनवीन घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा माझं साम्राज्य. कॅमेरामॅन वेदांतसह मी दिव्या चौधरी.